आज माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय रामदासजी आठवले यांच्या आशीर्वादाने आज लेकींचा राज्य आहे, म्हणजे नारी शक्ती आहे। आज माझी मोठी सून तन्वी काते आहे, माझी बारकी सून समृद्धी काते आहे आणि आमची सुनील प्रज्ञा सदा फुलेंची मुलगी प्रज्ञा सदा फुले आहे। आणि मी आमदार म्हणून आहे, मी एवढंच मला सांगतो की शक्ती नारीचा हा विजय आहे की जास्तीत जास्त चेंबूरमध्ये शक्ती नारी पुढे आलेली आहे आणि त्या शक्ती नारीचा विजय आहे। मी एवढंच आमच्या दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या चेंबूरमध्ये आणि अणुशक्तीनगरमध्ये व्यवस्थित आमच्या शक्ती नारीला तिकीट दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आणि आज तुम्ही पाहिलं आहे सर्व शक्ती नारी आज रस्त्यावरती उतरले होते आणि मोठ्या संख्येने प्रचार फेरीमध्ये ते सामील झाले होते। आज तोच हा विजयचा नारा आहे आणि हा विजय निश्चित आहे, ह्या तिघींचा हा विजय निश्चित आहे आणि महायुतीचा विजय हा निश्चित होणार आहे। चेंबूरमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, अणुशक्तीनगरमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI ह्याचे सर्व उम्मीदवार विजय होणार आहेत। आज आपने देखा होगा सिंधी कैंप पूरा भरा हुआ था नारी शक्ति से, तो नारी शक्ति सबसे भारी है, इतना ही कहना चाहता हूँ। और आपने बताया है नारी शक्ति जिधर है उधर जय है, वो जय आज है। तो युवाच आहेत ना, ये युवा ही है। मैं ये अरे बुड्ढा किधर आहे लोक आता सरकारचं हा काय निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हणजे त्यांनी सरकारच्या माध्यमातून एकदम कायदेशीररित्या आरक्षण आलेलं आहे आणि आरक्षणमुळे कुठेही नाराजी नाही आहे। आरक्षण जिथे झालं तिथे झालं। आमच्याकडे नारी शक्ती आली, कुठे पुरुष शक्ती आहे। अख्ख्या मुंबईमध्ये पण पुरुष शक्ती भरपूर आहे। हा अत्यंत महत्त्वाचा निवडणूक आहे। आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्यासाठी खूप मोठी निवडणूक आहे आणि ही निवडणूक जिंकून येणं हे त्यांच्या दृष्टीने खूप जरुरी आहे, कारण का त्यांनीच हा संकल्प केलेला आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर, महायुतीचा महापौर बसावा असा त्यांची इच्छा आहे। महापौर महायुतीचा असणार आहे, महायुतीचा नाही, महायुतीचा महापौर असणार आहे आणि तोही मराठी असणार आहे, मराठी माणूस असणार आहे। बघा, हे जे विश्वास शिंदे साहेबांनी आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावरती ठेवलेला आहे, तर नक्कीच पहिला विजय माझा निश्चित होता, दुसराही विजय निश्चित होईल। कारण ही तुम्ही बाहेर संख्या बघताय लोकांची, ही लोकांचं प्रेम जे आहे आमच्यावरती आहे, महायुतीवरती आहे, सरकारवरती आहे आणि आम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, शिंदे साहेबांच्यावरती त्यांच्या लाडक्या बहिणींचं प्रेम आहे, तर नक्कीच विजय महायुतीचाच होईल। अहो, लाडक्या बहिणीच उमेदवार म्हणून उभ्या आहेत तुमच्यासमोर, अजून काय पाहिजे? मी माझ्या घरी म्हणजे बाबांचं तर पहिल्यापासून सगळे राजकारण म्हणजे बघितलं। एक समाजसेवा करताना त्यांना जवळून बघितलं आहे। माझ्या लग्नाला एक 18 वर्ष झाली। 18 वर्ष मी त्यांच्यासोबत म्हणजे घरी राहून पण जे समाजात त्यांचं कार्य आहे ते मी जवळून अनुभवलं आहे आणि जे आता आरक्षणमध्ये जे लेडीज वॉर्ड आपलं लागलं आहे त्याच्यामुळे मला संधी मिळाली आहे। शिंदे साहेबांचा भरोसा आहे, महायुतीचा भरोसा आणि बाबांनी माझ्यावर जो मोठा विश्वास दाखवला आहे ते बाबांच्या आशीर्वादाने मी पुढे नेऊन जे आपलं सगळं म्हणजे हे दिसतं आहे, आपलं संख्या मोठ्या संख्येने त्यांचा आशीर्वाद आहे आणि मी माझा विश्वास आहे की त्यांच्या आशीर्वादाने मी नक्की निवडून येईन। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।